अचलपूर नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी अतिक्रमण काळासाठी नगर परिषद अचलपूरच्या आज पुढे कार्यकर्त्यांना पानराजी होता। हे पुढे ऐकून गाड्या उभ्या आहेत ना, ट्रॅक्टर, पोलीसची गाडी, दंगा नियंत्रक हे सारे तिथंबे आले लोक पाहिले। पण आता लोक जर तुम्ही पाहिलं अतिक्रमण काळाचं मतलब पोलीस वाले येतात, पण एमएससीबी वाले आमचे कर्मचारी या ठिकाणी सेवा द्यायसाठी आहेत। अरे कर्मचारी बाना, पोलीस वाले किती आले तर अरे बापा रे, त्यानं डोसक्यात ते हेल्मेट, त्याला शिरस्त्राण म्हणतात, त्याशिवाय त्याच्या हातात दांडू गिंडू सारं घेऊन अतिक्रमण हटवण्यासाठी यायची हे प्रक्रिया सध्या चालू आहे। विशेष म्हणजे या ठिकाणच्या ज्या बायांना ऐकूनच नाही राहिला राजे, या पुऱ्या बायासाठी नियंत्रणासाठी की नाही या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी बी बोलावले आहेत। हा तितंबा गेल्या काही दिवसापासून भल्ला चर्चेचा विषय झाला होता आणि त्या चर्चेच्या विषयाचा आज शेवटी लागला ना बापा। हा पुरा एवढा मोठा लवाजमा घेऊन प्रशासन आल्याच्यानं साऱ्या लोकांले हा चर्चेचा विषय झाला। नेमकं या बायाचं म्हणणं जिन्न काय, एखादी बाई पाहू बा या ठिकाणी राहणार, तिचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊ। आता चला माझ्यासोबत। अरे काही मी वाटर काम चालू होतं नाही, तिथं झाला म्हणे, आलो येऊन कनेक्शन घेतलं का, कनेक्शन घेतलं का विचार म्हणून जे इंट्रो मार मागे म्हणा। हॅलो 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 अतिक्रमण काढण्यासाठी ही यंत्रणा आली, यंत्रणा बाहेरच्या पुढे पडली ना थंडी मतलब त्याच्यानं सध्या प्रशासनाच्या माध्यमातून महिला ज्या कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी सध्या घटनास्थळी त्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर बायासाठी लढा द्यायला बाया आल्या ना पुढे। आता तर सध्या हे दृश्य जे आहे हे आपलं जे सिद्धार्थ शाळा आहे की नाही त्याच्या इकडच्या बाजूनं हे बाजार भरते लहान चुकला, तर त्या ठिकाणी हा सारा तितंबा चालू असल्याच्यानं बल्लीमध्ये विशेष म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणचं अतिक्रमण करायच्या आता लोक नोटिसा दिल्या होत्या, पण नोटिसा देऊनही काही लोकांनी ऐकलं नाही। तर शेवटी प्रशासन त्याची यंत्रसामग्री घेऊन घटनास्थळी दाखल झाल्याच्यानं हा सारा तितंबा झालाय। पोलीस कर्मचारी प्रशासनाच्या वतीनं लय मोठे हजर ठेवले, पण तरी काही लोक ऐकायला तयार नसल्याच्यानं तुम्ही या ठिकाणी हा तितंबा कसा होणार हा पाहून राहिले। तर या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असणारे काही लोक सारे साधे सुधे लोक आहेत बाबा, हातमजुरी करून आपलं पोट भरतात। दादा काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं हे आहे की आता हे तोडाले आले, आता बरसातचा टाइम आहे, आम्हाला जागा द्या, 5-6 महिन्याचा टाइम द्या, आम्ही खुदच खाली करून देतो। आमची बापाची जागा आहे नाही, आम्हाला काही करा नाही लागत, आम्हाला तुम्ही जागा द्या, आम्ही खुद धीरे धीरे बांधतो। 5-6 महिन्यात आम्ही तुमची जागा जून महिन्यात खाली करून देतो। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं हे आहे की काल यांनी आम्हाला गोटवाल साहेबांना जागा दाखवली खिरणी बगीच्यातली, तर दाखवली तर हे काय म्हणणं आहे त्यांचं आलं आम्हाला म्हणे की बा तुम्हाला ते जागा देतो, असं करतो तसं। म्हणलं ठीक आहे, म्हटलं बा देऊ म्हणा। आम्हाला म्हणजे तुम्ही 10-15 हजार रुपये घेऊन द्या, जागा खाली करून द्या, आम्हाला पैशाची बी लालूच दिली आहे ना। पण आमचं म्हणणं हे आहे की बाबा कसं आहे पा, रातच्यानं पाणी येऊन आलं आणि दिवसाने हे बुलडोजर घेऊन आले इथंच, आता यायला समजलं पाहिजे काय करायचं काय नाही म्हणून। तर आता हे आले तसं हे तमाशे करून आले की आता जागा खाली करा। अरे बा आमची जागा नाही, तुमचीच जागा आहे ना बा, आम्ही कुठं नाही म्हटलं, आमच्याकडे बापाची जागा आहे नाही, आम्ही खाली करून द्यायला तयार आहे। थांबा काय म्हणा तुमचं? एका दिवस घर नाही माझं, एका दिवस घर म्हणतात ते काय सांगा तुम्ही, रात्री पाणी दिवसांना खुंद राहून राहिलं ते, लहान लेकरं बाळा आहे, खुलापूरचं काय आम्ही कुठे जावं मग सांगा तुम्ही आता? तुमचं काय म्हणणं आहे का? बांधून जाणार द्या आम्हाला, मग आम्ही कधी करा? 4 महिन्याची साईड पाहिजे आम्हाला, 4 महिन्याची आम्हाला कमॅट पाहिजे, आम्हाला इथंच पाहिजे। घर बांधून द्या आणि तोडून घ्या, 1 महिन्यात तोडून द्या, 1 महिन्यात आम्हाला घर बांधून द्या आणि 1 महिन्यात तोडून घ्या आमचे घर, आम्ही मना करणार नाही। हमारे घर आने लागत, हमारे छोटे छोटे बाल बच्चे पानी आ रहा है, यहाँ पे सवेरे पानी आया, रात को पानी आया, हमने कहाँ जाना उनको बाल बच्चों को लेके। या ठिकाणी जर तुम्ही पाहता चाल तर बाया माणसं सारे जात नाही, हे बाई तर लहान चुकले लेकरू घेऊन आली बा या ठिकाणी। बाई काय म्हणणं आहे काय सांग बरं? यायचं म्हणणं आहे आमची इथून जागा खाली करून द्या, देतो आम्ही खाली करून, काल गेला आम्हाला तिथं खिरणी बगीच्या मध्ये जागा खाली करायला
करायला गेलो तिथं पाहिलं आम्ही सीओ साहेब त्याचे साहेब लोक आले आम्ही जागाच पाहिली आम्हाला माप 1 रुपया 1 उलचट मी जागा नाही दिली फक्त इथं आले नाव लिहिले ज्याचे रोडवर नाव येतात त्याचे झालं इथून डायरेक्ट आले आज बुलटो तरी आणलं हे कोणतं न्याय आम्ही कुठं जा आम्हाला तिथे जागा द्या आम्हाला लाईन पाणी हे काय सुविधा आम्हाला तिथं द्या ना आता पावसाचं काम धंदा आम्ही लेकर बाकर घेऊन कुठे जाऊ आम्ही अचानक आले पोलीस फोर्स घेऊन यायची का बाबाची जागीर आहे का आमची जागीर आहे आमची कोणाचीच नाही तुमची बी नाही काऊन बरं असं अचानक त्याने काल न्याय केला तर करणार तर मग तिथं जागा द्या आम्हाला पाणी आहे वीज आला लेकर आम्ही बोलून पाणी उडालं कुठे राहा आम्ही ना काल साहेब आले ते त्या दिवशी परवाच्या दिवशी साहेब आले आमदार आले का खासदार आले मग ती 15,000 रुपये देतो काय 3 आले बासेले येले तेले खर्च एवढं सामान का डोक्यात नाही का उचलून काल लेकर घेऊन मी डोक्यात नाही एक बोरी बुजतारा नगर परिषदच्या माध्यमातून आज जे अतिक्रमण काळासाठी हा तितंबा उठून उभा केला लोकांची सध्या या ठिकाणी लोकांचं काय म्हणणं आहे ते पाहिलं आणि विशेष म्हणजे एका कार्यकर्त्याला सध्या पोलीसवाल्यांनी ताब्यात घेतला आहे तुम्ही जर त्या ठिकाणी पाहत असाल ते एका कार्यकर्त्यालाही ताब्यात घेतला आहे म्हणजे नक्कीच नगर परिषदच्या माध्यमातून आता जो तितंबा आहे की भल्ली कडक कारवाई दिसते म्हणजे पोलीसवाले माणसं कर्मचारी आहेत राजू त्या बाया आहेत ना खाकीच्या ड्रेस घालून आपण त्या पिक्चरात पाहत नाही काय तशाच प्रकारचे पोलीस यंत्रणा या ठिकाणी दिसत असल्यानं या ठिकाणचं वातावरण पोझिशन टाईट व्हायला आहे मतलब एक तर सकून बसून लाईट नाही आहे आणि त्यातल्या त्या बाया सुचून देऊन राहिल्या येणाऱ्या कालखंडात म्हणजे आजच्या तारखेत नगर परिषद या ठिकाणी काहीतरी तितंबा करते का रिकाम्या हाताने ऑफिस जाते काय माहित पण सारी नगर परिषद आणि विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी या ठिकाणी असल्यानं या ठिकाणचं वातावरण की नाही बापा वज्र गरम झालं ना भाऊ काय सांगू तुम्हाला मी आणि तशी पाहा गरमी किती होऊन राहिली तर